हे आपण कलिंगड खाल्लेलं जे वेस्ट राहतं ते झाडांसाठी लिक्विड फर्टिलायझर त्याचं बनवून झाडाला दिल्याने चांगलं असतं। आपण हे लिक्विड फर्टिलायझर झाडांसाठी तयार केलेलं आहे। सुंदर असं कलिंगड असं खाऊन आपण तर खातो कलिंगड, पण झाडांसाठी पण चांगलं असतं। त्याच्यामुळं याचं लिक्विड फर्टिलायझर बनवायचं आणि हे आपलं आपण किचन कंपोस्ट बनवतो त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं, म्हणजे ह्याचं किचन कंपोस्ट पण तयार होतं। आंबे खातो आपण, हे आंब्याचं आहे आणि हे कलिंगडाचं आहे। हे आपण मिक्स फर्टिलायझर आहे आपलं, हे झाडांसाठी घालण्यासाठी तयार केलेलं आहे आपण। हे आपलं जास्वंदाचं झाड आहे। आपण याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे। याला कुंडी याची छोटी झालेली आहे, त्याच्यामुळं आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे। कुंडीमध्ये नाही लावणार, आपण बकेटामध्ये लावणार आहे। हे आपण बकेट घेतलेले आहेत 2, या कलरच्या पेंटिंग करतो त्याच्या ह्या बकेटा आहेत। पेंट करून जे राहतात ते आपल्या बकेटा आहेत, पेंटसाठी आणलेल्या हे आपल्या आहेत बकेट। तर आपण याला होल करून घेतलेले आहेत, आपण याला होल करून घेतलेले आहेत। बकेटांना असे होल करून घेतलेले आहेत आपण। होल करून आता आपण एक ह्याच्यामध्ये लिंबूचं झाड लावणार आहे आणि ह्याच्यामध्ये जास्वंदाचं, हे मोठी साईज आहे ह्याच्यापेक्षा, म्हणून आपण ह्याच्यामध्ये लावणार आहे। आणि जास्वंदाच्या आणि लिंबूच्या झाडाला हे मोठंच पाहिजे, काहीतरी कुंड्या मोठ्याच पाहिजेत, त्याच्यामुळं आपण हे मोठी साईज घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया। हे आपले गुलाबाचे झाड होते, हे उन्हामुळं वाळून गेले। खूप ऊन पडल्यामुळे त्याला ऊन सहन नाही झाल्यामुळे आपले टेरेसवर असतात झाडं, त्याच्यामुळे हे वाळले झाडं, दोन झाडं सुकलेले आहेत आपले। हे पिंक कलर होता आणि हा रेड कलर होता। हे 2 झाडं आपली सुकलेले आहेत। जाऊ दे, ता सुकले त्याला काही नाही करू शकत। तर आपण हे जास्वंदाचं झाड लावून घेऊया ह्या बकेटामध्ये। तर आपण या कुंडीमधून हे जास्वंदाचं झाड आपण काढून घेऊया। तर हे आपण कुंडीमधून काढून घेतलेलं आहे, तर आपण बकेटामध्ये लावणार आहे। चला मग आता आपण लावून घेऊया। हे आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत नारळाच्या शेंड्या, हे पाण्यासाठी छान असतं, त्याच्यामुळे हे आपण खाली टाकलेलं आहे वलावा राहावं म्हणून। आणि हे आपण घेतलेले माती, हे घेतलेले आपण किचन कंपोस्ट, हे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। थोडंसं ह्याच्यामध्ये टाकून घेतले, हे आपली माती आहे, हे आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर आपण थोडीशी माती याच्यामध्ये टाकून घेऊया। तर आपण या बकेटामध्ये माती टाकून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये झाड ठेवून बघूया आपलं झाड किती बसतंय, त्याच्या हिशोबाने आपण माती भरून घेऊया। तर आपलं हे झाड याच्यात छान बसलेले आहे। आता हे ह्याच्यामध्ये आपण आता माती भरून घेऊया। आपण किचन वेस्ट टाकून मिक्स केलेली माती आपण भरून घेऊया या बकेटामध्ये, मग आपलं लावून तयार होईल झाड। हे झाडाला अशी प्लॅस्टिकची कॅप लावलेली आहे, हे आपण काढणार आहे कॅप लावलेली, नाहीतर आपलं झाड हे चांगलं वाढणार नाहीये। हे मी नंतर बघितलं, त्याच्यामुळे मला लावताना दिसलं, तर आपण हे काढणार आहे। तर हे झाडाची कॅप आपण काढून घेतलेली आहे।
आता आपण मस्त असं लावून घेणार आहे ह्याच्यामध्ये. हे झाड आपलं आता लावून झालेलं आहे. आता आपण ह्याला पाणी देऊन घेऊ. आपण हे पाणी असं देऊन येतोय आपल्या झाडाला, मस्त सुंदर असं. हे दुसऱ्या बकेटात आपण हे लिंबूचं झाड आहे, छान असं. हे लिंबूचं झाड मोठं आहे, पण त्याला कुंडी अशी छोटी पडते, त्याच्यामुळे आपण हे बकेटात लावणार आहे. मोठंसं झाड झालेलं आहे आपलं. आपण आता या बकेटात लावून घेऊया. जास्वंदाचं झाड आपलं लावून तयार झालेलं आहे. पाणी टाकल्यामुळे तिथं खड्डा झाला. आपण हे पाणी टाकल्यामुळे खड्डा झाला. आपण माती ही व्यवस्थित करून घेतलेली आहे.